Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी सुनीता पवार आणि आपण पाहतात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। आज आपण संदीपान झुंबाडे यांच्याशी बातचीत करणार आहोत। संदीपान झुंबाडे हे अनेक वर्षापासून समाजकार्यातून समाजासाठी लढत आहेत। तर आज त्यांच्याशी आमच्या अँकर अनिता बिराजदार आणि साक्षी बिराजदार बातचीत करणार आहेत। तर पाहूया त्यांच्या मुलाखतीचा आढावा। नमस्कार, मी साक्षी आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। नमस्कार, मी अनिता बिराजदार, आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। आज आपण संदीपान झोंबाडे यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर संदीपान झोंबाडे हे सामाजिक कार्य करत आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्या कार्याचा आढावा। नमस्कार सर। सर, आपण शून्यातून विश्व निर्माण केला, तर ते करताना आम्हाला तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनाविषयी काय सांगाल? कसं आहे, मी अगासूर्य जातीपैकी मातंग या समाजाचा आहे। माझं शिक्षण 1ली ते 4थी खडकी बाजार पुणे, 5वी ते 10वी मल्टीपर्पज हायस्कूल उस्मानाबाद, 11वी ते BA संगविकेश्वरी महाविद्यालय चिंचवड। तेव्हापासून मी भोसरी या भागामध्ये बालाजीनगर या ठिकाणी राहत आहे। मला लहानपणापासूनच समाजकारणाची आवड आहे। त्याचं कारण असं की आपण गावकुसाबाहेर मंडळी आहोत आणि गावकुसाबाहेर ज्या 2 जाती टाकलेल्या आहेत त्या जातीपैकी मी एक आहे। आणि माझ्या बालमनावर, माझ्या युवा मनावर जो अन्याय अत्याचाराचा जो पगडा बसलेला आहे, तो पगडा दूर करायचा असेल, अन्याय अत्याचाराच्या मालिका बंद करावायच्या असतील, तर खऱ्या अर्थानं लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचारानंच हे होऊ शकतं, याची जाण माझ्या मनामध्ये लहानपणापासूनच होती आणि आहे। कॉलेज जीवनामध्ये मी भारतीय दलित पॅन्थरच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली विद्यार्थी दशेपासून, आणि पहिल्यांदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं संघटन केलं संगमेश्वरी कॉलेजमध्ये। आणि शिष्यवृत्ती मिळत नाही, का मिळत नाही याच्या विरोधामध्ये प्रथम आंदोलन केलं आणि तिथून माझ्या खऱ्या अर्थानं सामाजिक जीवनालाही सुरुवात झाली। पहिलं यश प्राप्त झालं, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, मलाही आनंद झाला, आमच्या सर्व मराठवाड्यातील आमच्या विद्यार्थी बांधवांना आनंद झाला। आमचं संघटन उभं राहिलं आणि संघटन उभा राहत असताना आंबेडकरी विचारधारा हे सर्व दूर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या दिवसापासून आम्ही सुरू केलं। आणि खऱ्या अर्थानं सामाजिक काम करत करत राजकारणात पदार्पण झालं। मी 1992 साली RPIला तिकीट मागितलं, आठवले गटाशी काम करत असताना साहेबांशी। मला तिकीट दिलं नाही, तरुण होतो, तरुणांची मोठी फळी बरोबर होती। दुर्दैवानं मला तिकीट दिलं नाही, कार्यकर्ता असून देखील बंड केलं, ओपन वॉर्डातून बंडखोरी केली आणि भोसरीच्या वतनदार माणसांच्या विरोधामध्ये इलेक्शन लढलो।
अनुभव खऱ्या अर्थानं चांगला आणि वाईट हे दोन्ही अनुभव पाहायला मिळाले, अनुभवायला मिळाले. पण जिद्द सोडली नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं काम करणारा कार्यकर्ता असल्या कारणानं मनात जिद्द होती, चिकाटी होती, प्रबळ इच्छाशक्ती की आपल्याला काही झालं तरी आपल्याला काम करायचंच आहे, समाजाचं काम करायचं, हे काम सोडायचं नाही. बाबासाहेबांचे विचार सर्वदूर पसरण्याचे, सर्वदूर समाजापर्यंत नेण्याचं हे काम आपलंच आहे असं म्हणून कामाला सुरुवात केली. आणि मी त्यानंतर जाणून बुजून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 1 दशक भारतीय जनता पक्षात काढलं. मला पाहायचं होतं की खऱ्या अर्थानं तिथं जातीवाद आहे असं म्हणतात, आणि म्हणून मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शहर पातळीवर काम सुरुवात केली आणि जाणून बुजून झोपडपट्टी आघाडीचं काम घेतलं. कारण मी झोपडपट्टीत राहत असल्यामुळं आमचा दलित, शोषित, वंचित जो घटक आहे तो झोपडपट्ट्यामध्ये जास्त राहतो, आणि म्हणून झोपडपट्टी आघाडीचं शहराचं अध्यक्षपद मला मिळालं. त्या माध्यमातून झोपडपट्टीच्या शेवटच्या माणसापर्यंत ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्याचा आम्ही प्रयत्न केला. अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज तागायत मी शेकडो आंदोलने, शेकडो मोर्चे काढलेले आहेत. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पक्षामध्ये मला वैयक्तिक न्याय मिळाला नाही. तिथं कास्टिझम झालं, जातीवाद झाला आणि जातीवाद आहे, जातीवाद होत राहणार. नंतर मी 2000 साली पक्ष सोडला. माझे एक मित्र चळवळीतले, त्यांनी RPI सोडली, आठवले गट, आणि मी भाजप सोडलं, आणि दोघांनी मिळून महाराष्ट्र मजूर पक्ष स्थापन केला. 2000 पासून आम्ही 2007 पर्यंत, म्हणजे शेवटच्या 6च्या शेवटच्या महिन्यापर्यंत अहोरात्र महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवण्याचं काम केलं. महानगरपालिका लढलो. इथली एक काँग्रेसची सत्ता खऱ्या अर्थानं एक हाती असताना त्यांची आणि राष्ट्रवादी निर्माण झाली त्या काळामध्ये आम्ही लढलो. 9 जागा लढलो. 9 जागा त्याकाळी सत्ताधाऱ्यांच्या पाडल्या. आम्हाला चांगल्या दर्जाची मतं पडली. पुन्हा 2004 साली मी खासदारकी लढलो. अशा पद्धतीनं आज तागायत मला असं वाटतं अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात चालू करण्यात आपण पुढाकार घेत असता. ही जयंती कधीपासून व यामागे आपण काय व कसे कार्य युवकांच्या पुढे ठेवले? साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे 1969 साली गेल्यानंतर 71 साली पहिली जयंती पुण्यामध्ये झाली. खऱ्या अर्थानं आम्ही तेव्हा लहानच असू, पण माझ्या कॉलेज जीवनामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहत असताना 85 साली पहिली जयंती लांडेवाडी भोसरी या ठिकाणी झाली अण्णाभाऊंची. त्या जयंतीला पहिले गायक आमचे प्रल्हाद शिंदेसाहेब, आपल्या जलसाकार आंबेडकरी विचारधाराचे देशातील एक आपलं प्रभावी गायक असणारे प्रल्हाद शिंदे यांची गीतं ऐकल्यानंतर आणि अण्णाभाऊंचं कार्य ऐकल्यानंतर त्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली. पुतळा कमिटी झाली. अर्धाकृती पुतळा बसला 93 साली, आणि 93 पासूनच खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या जयंतीची सुरुवात आम्ही केली आणि ते जयंती महोत्सव हातात घेतला. 1 दिवसाची जयंती असताना आम्ही 2003 पासून 5 दिवसाच्या महोत्सवाला सुरुवात केली. पहिले 2 वर्ष कमिटीने केलं आणि 2005 पासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव या 2 महोत्सवाला आम्ही सुरुवात केली.
आणि अण्णाभाऊंचे विचार समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावेत हाच आमचा शुद्ध हेतू होता. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंचं लिखाण, अण्णाभाऊंचं साहित्य, अण्णाभाऊंनी जे केलेलं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान, पुन्हा अण्णाभाऊंचं जे शाहिरी आहे, जे चित्रपट आहेत, त्यांचं अण्णाभाऊंचं जे समग्र वाङ्मय आहे हे शेवटच्या माणसापर्यंत पोचावं आणि अण्णाभाऊ सर्वकष व्हावे हीच आमची भूमिका होती. आणि अण्णाभाऊंच्या महोत्सवापासून राज्यातल्या वंचित शोषित गरीब जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा योग्य सन्मान करण्याचं काम आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या कलाकाराला एक चांगलं स्टेज निर्माण करून देण्याचं काम आम्ही जयंती महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे. सर, आपण संशोधन प्रशिक्षण केंद्र स्थापन केले, त्यामागचा आपला उद्देश काय? कसं आहे, या देशामध्ये ही विषमता फार मोठ्या प्रमाणात आहे आणि विषमतेचे चटके खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीच्या लोकांना हे अनादी काळापासून बसलेले आहेत, बसत आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टामुळे आम्ही शिकलो, सवरलो. परंतु आमच्या पोरांना, आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या मुलींना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठं होता यावं, अधिकारी होता यावं. क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1, MPSC, UPSCच्या माध्यमातून IAS, IFS, IRS ह्या माध्यमातून आपली मुलं तयार व्हावी हा उद्देश आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या नावानं 2014 साली आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एक हाफकिनची 5 एकर जागेचा ठराव करून घेतला. त्या ठरावाच्या माध्यमातून आम्ही ठराव झाल्यानंतर आम्ही अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र नावाची एक संस्था आम्ही स्थापन केली की जेणेकरून त्याला पाठबळ मिळेल, बळ मिळेल आणि शेवटच्या घटकापर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल या दृष्टीनं आमचं हे कामकाज सुरू झालेलं आहे. परंतु शासनानं अद्याप 5 एकर जागेचा ताबा घेतलेला नाही. राज्य शासनाची, केंद्र शासनाची जागा आहे हा वाद असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला ते पूर्णत्वास नेता आलेलं नाही. परंतु आम्हाला अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र हे आमचं पहिल्या क्रमांकावर अग्रक्रम आहे त्याचा, आणि आम्ही तो केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा पद्धतीची आमची धारणा आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी साक्षी आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागरण आहे तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. आपण संदीपान झोंबाडे यांच्याशी चर्चा करत होतो, ती चर्चा आपण कंटिन्यू ठेवू. असंघटित कष्टकरी कामगार महासंघ स्थापना केला, यामध्ये कोणाविषयी आपण लढत आहात आणि कशा पद्धतीने कामगारांना न्याय देत आहात? कसं आहे, 2017 डिसेंबर, 26 जानेवारी, 26 डिसेंबर 2017ला मी एक आंदोलन केलं मोठं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधल्या सर्व कामगारांना घरी बसावं लागणार अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही आंदोलन केलं. त्यावेळी आमचं असंघटित कष्टकरी कामगार महासंघ स्थापन झाला नव्हता. तर पिंपरी चिंचवड स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचं फेडरेशन, त्या फेडरेशनच्या माध्यमातून 1000 लोक 8 दिवस बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर बसत होतो. तेव्हापासून आजपर्यंत अनेक वेळा मी कामगारांच्या विषयी, कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावं, त्यांची बदली करण्यात येऊ नये किंवा त्यांना कमी करण्यात येऊ नये हे मुद्द्यावर आम्ही लढत आहोत. किमान वेतनदारांना पगार दिला पाहिजेत याविषयी लढत आहोत.
2011 पासूनचे 2015 पर्यंतचा जो त्यांचा PF आहे तो PF आम्ही त्यांना 3 वर्षाचा आम्ही आता मिळवून दिलेला आहे. 2 वर्षाचा महानगरपालिका भरणार आहे. म्हणजे जवळजवळ 5 वर्षाचा PF 2000 कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी त्यांना मिळवून घेतलेला आहे. काही दिवसातच तो PF त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. गेली वर्षभरापासून आम्ही या कोरोनाच्या महामारीमुळं आम्हाला आमच्या संघटनेचं नोंदणी झाली नाही आणि आज रोजी आमची नोंदणी आहे. असंघटित कष्टकरी कामगार महासंघ हा आमचा नव्यानं नोंदणी झालेला एक महासंघ आहे, कामगार आहे. या शहरातील महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विविध विभागामध्ये काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांना आम्ही मेंबर करून घेत आहोत. दुसरा मुद्दा की या शहराच्या विविध भागामध्ये हे इंडस्ट्रियल एरिया आहे, औद्योगिक भाग आहे. या औद्योगिक भागामध्ये कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अनेक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होत आहेत. त्या अन्याय आणि अत्याचारापासून त्या कामगारांना वाचवण्याची आमची भूमिका आहे. त्यांच्यावर जे होणारे अन्याय ते अन्याय दूर करण्याचं काम आम्ही असंघटित कष्टकरी कामगार महासंघाच्या माध्यमातून करणार आहोत. अनेक दुकानामध्ये, अनेक सोसायटीमध्ये, अनेक वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असंघटित कष्टकरी कामगार महासंघ काम करणार आहे. अनेक बिल्डर कामगारांना कमी पैशात काम करून घेतात व मनापाकडून बक्कळ पैसे घेऊन ते आपल्या घशात ओतून घेतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? कसं आहे, सध्या ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि त्यांचं धोरण हे बिल्डर धार्जिनं धोरण आहे, कॉन्ट्रॅक्टर धार्जिनं धोरण आहे. आताच मी म्हणालो की कामगारांना किमान वेतनदारांना पगार द्यावा म्हणून आम्ही भांडतो आहोत. ESI PF ची पूर्णपणे रक्कम त्यांनी भरली पाहिजे यासाठी आम्ही भांडत आहोत. या ठिकाणी आता बांधकाम क्षेत्रातील जे कर्मचारी आहेत, जे कामगार आहेत, त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम देत असताना त्यांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक ठिकाणी कामगार पडल्याच्या घटना आपल्याला ऐकवत आहेत. दुःखद घटना झाल्याच्या गोष्टी आपल्याला ऐकवण्यात आहेत. या गोष्टी जर टाळायच्या असतील तर खऱ्या अर्थानं शासनानं त्यांच्या बिल्डरांविषयी धोरण ठरवलं पाहिजे. त्यांच्याकडे जे कामगार आहेत त्या कामगार खऱ्या अर्थानं तिथं भरारी पथक पाहिजेत. प्रत्येक बिल्डरच्या कामावर जाऊन त्यांनी तपासणी केली पाहिजेत की कामगारांना तुम्ही इन्स्ट्रुमेंट काय दिलेली आहेत, सुरक्षेची साधने काय दिलेली आहेत का दिलेली नाही, दिलेली नसतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना योग्य मोबदलाही दिला पाहिजे. त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं शासनानं एक गांभीर्यपूर्वक ह्या विषयाकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांचा आर्थिक छळ होता कामा नये त्याच्यासाठीचंही शासनाचं स्वतःचं धोरण असलं पाहिजे या मताचा. अनेक ठिकाणी वृक्षतोड केली जाते, त्या स्फोटाचा बंदोबस्त असते असे तुम्हाला वाटते? काय अधिकारी कार्यकर्त्यांना भीतात? कसं आहे, मी आता म्हणालो की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सत्ता आहे, केंद्रात त्यांची सत्ता आहे. आता राज्यातील सत्ता बदल झाल्यामुळं आता थोडेसे महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये असणारी ही मंडळी थोडीशी आता घाबरायला लागलेली आहेत. राज्यातली सत्ता महाविकास आघाडीकडे आहे. आता वृक्षतोड खऱ्या अर्थानं कसं आहे की एक इंटिमेशन देतात आणि लगेच कामाला लागतात, लगेच तोडून टाकतात. एखादं जर वृक्ष तोडायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला उद्यान विभागाला कळवावं लागतं, त्याच्यावर प्रक्रिया होते, त्याच्यावर बैठक होते, बैठकीत ठराव पास होतो, ठराव झाल्यानंतर ते झाड खऱ्या अर्थानं धोकादायक आहे की नाही हे पाहिलं जातं. त्याच्यानंतर झाड तोडलं जातं किंवा त्याच्या फांद्या तोडल्या जातात आणि तो निर्णय घेतला जातो. परंतु सध्या ते 1 महिना कुणी वाट पाहिजे. या लोकांना राजकीय पुढाऱ्यांना खूप घाई झालेली असते आणि मग काही जण दमदाटी करतात. मग बिचाऱ्यानं कसं आहे, अधिकारी वर्गाला नाहक त्यांच्या माननीय सामोरं जावं लागतं. काही जण आवारच्या भाषा वापरतात, दमबाजी करतात, हिरवी महाराजाला सुद्धा उठतात. अशी परिस्थिती सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं ही दादागिरी बंद झाली पाहिजे. आणि त्याविषयी कसं आहे की कायद्यानुसार काम चाललं पाहिजे या मताचा आम्ही आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी साक्षी आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. आता आपण
संदीपान झोंबाडे यांच्याशी चर्चा करत होतो ती चर्चा आपण कंटिन्यू ठेवूया. सर, भारतीय लहुजी पंथर आपण स्थापन केली आहे. भविष्यात या संघटनेच्या माध्यमातून झेंडा फडकावून राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे का? कसं आहे, आपला देश हा जातीच्या उतरंडीने भरलेला देश आहे आणि जातीवादी आणि आर्थिक विषमता या देशामध्ये खूप मोठी आहे. हे सगळं होत असताना दलित समाजावर, शोषित समाजावर, कष्टकरी समाजावर अनेक ठिकाणी अन्याय आणि अत्याचार होत आहेत. भारतीय लहुजी पॅन्थर, आता मी पूर्वी भारतीय दलित पॅन्थरमध्ये काम केलं. मला वाटलं की आता दलित पॅन्थरच्या ऐवजी आता भारतीय लहुजी पॅन्थरच्या नावानं आपण संघटन करावं. गेली 7 वर्षापूर्वी आम्ही संघटन केलं. खऱ्या अर्थानं मातंग समूह जातीतील, मातंग एक समूह आहे, एक 12 जातीचा समूह आहे. त्या समूहाला आपल्या जातीचा एक मोठा माणूस या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी, या देशातल्या हजारो तरुणांना खऱ्या अर्थानं क्रांतिकारी संघटनामध्ये त्यांनी सामावून घेतलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, शिक्षण दिलं आणि हा देश स्वातंत्र्यासाठी खूप मोठा त्याग लहुजींनी केलेला आहे. त्याच्या कार्याची महती आणि महत्त्व समाजाला कळावं, इतरांना कळावं म्हणून लहुजींच्या नावानं मी पॅन्थर तयार केलेले आहे. आणि खऱ्या अर्थानं पॅन्थर म्हटलं की तिथं दरारा आला, दबाव आला आणि आमच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये आम्हाला दबाव आणि दरारा निर्माण करायचाच आहे. आमच्यावर पुन्हा अन्याय अत्याचार कुणी करू नये म्हणून आमची संघटना या ठिकाणी काम करते. आणि ह्या आज तागात गेली 7 वर्षामध्ये आपल्या संघटनेचे जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. अनेक ठिकाणी आपले सर्व कार्यकर्ते राजकीय पक्षामध्ये धर्मनिरपेक्ष विचारामध्ये काम करतायत. मग राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, आंबेडकरी चळवळीतल्या अनेक पक्षामध्ये आपले कार्यकर्ते आहेत. त्या दृष्टीनं आपलं कामकाज सुरू झालेलं आहे. परंतु संघटन आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचं आहे. त्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्याला, आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायमस्वरूपी कार्यरत राहणार आहोत. राहिला प्रश्न राजकीय पक्षामध्ये परावर्तित करण्याचा, तो आज तरी विचार नाही आहे. कसा आहे, आपल्या समाजामध्ये अनेक गट आणि तट निर्माण झाले आहेत. दलित चळवळीमध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन कशा पद्धतीने एक मोठा पक्ष तयार होईल या दृष्टीनं आमच्या भविष्यकाळामध्ये या देशातल्या, या राज्यातल्या सर्व दलित, SC ST OBCच्या नेत्यांबरोबर आमचा संपर्क राहायचा आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण वैयक्तिकरित्या पक्ष स्थापनेचा कुठलाही आमचा सध्या तरी विचार नाही. सर, आपण अनेक निवडणुका लढविल्या आहेत, त्यामध्ये तुमचा अनुभव काय आहे? मी 1992 पासून ते आज तागाय 2017 पर्यंत महानगरपालिकेच्या 5 इलेक्शन लढवल्यात. 2004, 2009 या लोकसभेच्या निवडणुकांनी उस्मानाबाद लोकसभा लढवलेली आहे. महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये जर बोलायचं म्हटलं तर कसं आहे की खऱ्या अर्थानं बुद्धिवादी कार्यकर्ता, आंबेडकरी विचारधारेचा कार्यकर्ता, लहू फुले शाहू अण्णाभाऊंच्या विचाराचा कार्यकर्ता, तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता या ठिकाणी निवडून दिला जात नाही. त्याचं कारण असं आहे, आपला कार्यकर्ता मनानं सरळ असतो, स्वच्छ भूमिका असते, शेवटच्या स्थळापर्यंत काम करत असतो, अहोरात्र झटत असतो, त्यानं पैसा कमवलेला नसतो. इलेक्शनमध्ये लागतो पैसा, पैशाशिवाय इलेक्शन होत नाही. आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे समाजाची सेवा करणारा, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राजकारणामध्ये अपयश हे जाणून बुजून दिलं जातं. कारण आपल्यातलीच काही पांढरपेशी पैसा घेऊन येतात आणि चळवळीच्या विरोधामध्ये काम करतात, ते निवडून जातात, चळवळीच्या विरोधात काम करतात. कुठल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी आपल्या गोरगरिबांचं करत नाहीत. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 18 नगरसेवक आपले आहेत. एकही नगरसेवक दलितांच्या बाबतीत, अन्याय अत्याचाराच्या बाबतीत किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या समाजाच्या बाबतीमध्ये बोलत नाही. ही खऱ्या अर्थाने ही शोकांतिका आहे. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं हा माझा कटू आणि सत्य अनुभव आहे की काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला जात नाही. एरवी पैशाची मागणी केली जाते. 5 वर्ष काम करत असताना आम्ही कुणाचा चाही घेत नाही, कुणाचे पैसे घेत नाहीत. परंतु इलेक्शन आले की मग लोक वेगळ्या भावनेने पाहतात, अरे याच्याकडे काय पैसे नाहीत, काय नाही, त्याला कसं काय मतदान करायचं. आणि मग
भ्रष्ट मार्गानं पैसा कमवलेली माणसं आपल्या वार्डात उभं राहतात आणि मग 2 नंबर निवडून आले तो पैसाच कमवतो 2 नंबरच्या पद्धतीने. आणि मग निकृष्ट दर्जाची कामं आताच वृक्ष प्राधिकरणाचा विषय निघाला, बांधकामाच्या संदर्भातला विषय निघाला. त्या ठिकाणी मग काय केलं जातं, निकृष्ट दर्जाची कामं केली जातात. नगरसेवक काढून पैसे मागतो ठेकेदाराला, अधिकारी पैसे मागतो. त्यामुळं कसं आहे, निकृष्ट दर्जाची कामं सुरू होतात आणि भ्रष्ट मार्गाने पैसा कमवण्याचा हा गोरधंदा या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना, प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय मिळत नाही, हा माझा कठोर अनुभव आहे. उस्मानाबाद लोकसभा लढवली ती आणि आपण काय उद्देशाने लढवली? कसं आहे, 2004 साली आम्ही 2000 मध्ये महाराष्ट्र मजूर पक्ष स्थापन केला. त्या काळामध्ये आम्ही इथल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लढवलो. राज्यातल्या अनेक नगर परिषदेच्या निवडणुका आमचे कार्यकर्ते लढले. परंतु 2004 साली आम्हाला असं वाटलं की चला आपण ही निवडणूक लढवावी. आणि खऱ्या अर्थाने ही पुण्यात निवडणूक लढवायची होती. परंतु दुर्दैवानं जे मातंग समाजाचा नेता म्हणणारा आणि गेली 30 वर्ष समाजाच्या नावावर आमदारकी मिळवणारा आणि पवार साहेबांच्या बरोबर राहून पवार साहेबांचं फक्त पाय शिवणारा नेता, समाजाचं कुठलंही काम केलं नाही अशा लक्ष्मण ढोबळेंची माझी सर्किट हाऊसवर भेट झाली. काही मुद्द्यावर आमचं मतभेद झालं आणि मग तिथून मी त्यांना तोंडावर सांगितलं की तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही राजकारणात नसाल का, कारण तुम्ही 30 वर्ष काम करत असताना जातीच्या नावावर तुम्ही पदं भोगली, जातीच्या नावावर आमदारकी घेतली, जातीच्या नावावर मंत्रीपद घेतलं, परंतु समाजाचं कुठलंही चांगलं काम केलं नाही. 4 माणसं देखील तुम्ही सरकारी नोकरीत लावली नाहीत किंवा तुमच्या युनिट संस्था, तुमची शाहू शिक्षण संस्था एवढी मोठी संस्था राज्यामध्ये आहे, ह्या राज्यामध्ये समाजाचा एकही कर्मचारी नाही. म्हणजे तुम्ही जातीच्या विरोधामध्ये काम करताय, स्वतःची तुंबडी भरण्यासाठी काम करताय. आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आम्ही इलेक्शन लढवलं. त्यावेळी त्या माणसाला 1449 मतांनी पराभव पत्करावा लागला. मी फॉर्म भरून आलो. आजीदादाने मला बोलून घेतलं. 3.5 तास चर्चा झाली. म्हटलं मी एका शब्दात सांगितलं की दादा मला त्या माणसाने फक्त समोरून तुमच्यासमोर शब्द द्यावा की, आणि मला बाकीच्या काही गोष्टीच देणं घेणं नाही, त्यांनी फक्त तुमच्या समोर शब्द द्यावा, मी माघार घेतो. परंतु त्या माणसानं अजितदादाचं देखील ऐकलं नाही. दुर्दैवानं ते पडले. मला 5,960 मतं पडली आणि त्या माणसाला 1400 मतं कमी पडली. आणि तो माणूस तेव्हापासून आज घरात बसलेला आहे, भविष्यात घराच्या बाहेर येणार नाही. सध्या महारवतनांच्या जागेचा प्रश्न खूप गाजतो आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे, मी मगाच म्हटलं, हा देश जातीच्या उतरंडीने भरलेला देश आहे आणि आर्थिक विषमता खूप मोठी आहे. यांना दलित समाजातला माणूस आपल्या मांडी लावून बसताना त्यांना आवडत नाही. आर्थिकदृष्ट्या माणूस, त्याचा जर बंगला असेल, त्याचा बंगला अजून आपला माणूस जर सक्षम झाला तर त्यांनी जर बंगला बांधला तर ते सुद्धा त्यांना खपत नाही. ही खऱ्या अर्थाने त्यांची मानसिकता आहे. आपण जरी म्हणत असू की कायद्यानं आता जातीवाद संपलाय, हे बोलणे म्हणण्यापुरतं झालंय, परंतु त्यांच्या मनातली जात ही अजून गेलेली नाही. त्यांच्या मनातली जळमट हे जाणार नाही. आज एखादा माणूस जर आपला अधिकारी म्हणून जर गेला तर तुम्हाला सांगतो, शिपाई जर दुसऱ्या जातीचा असेल तर त्याच्या मनामध्ये अजूनही आपल्या माणसाच्या विषयी कटुता आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या माणसाच्या ज्या जमिनी आहेत, महारवतनाच्या जमिनी आहेत, त्याच्यावर डोळा खऱ्या अर्थानं राजकारणी पुढाऱ्यांचा डोळा आहे. कारण त्यांना माहिती आहे, गावामध्ये आपल्या माणसाकडे जर जमीन असली तर गावच्या सरपंचापासून पाटलापासून त्या जमिनीवर डोळा असतो. मग कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ती जमीन कशा पद्धतीने आपल्या ताब्यात घ्यायची, बळकवायची, हे षडयंत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. आपल्या माणसाला व्यसनाधीन करायचं, कधी दारू पित नसेल त्याला दारू पाजायचा, अजून कुठलं त्याला व्यसन लावायचं आणि त्या व्यसनात अधीन झाल्यानंतर या माणसाचे अंगठे घ्यायचे, सह्या घ्यायच्या, अशा पद्धतीनं आपल्या समाजाला भूमिहीन करण्याचं षडयंत्र राजकीय पुढाऱ्यांनी आणि इथल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. जातीवादी भावनेतून हे सगळं सुरू आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, मुळशी पॅटर्न हा जो चित्रपट निघाला
त्याचा यंड कसा दाखवला आहे की आपल्याच मागासवर्गीय समाजातल्या लहानपणी त्याच्या मनावर जी बिंबलेली गोष्ट आहे त्याच्या घरच्यांना सगळ्याला समोर मारलेलं असतं, त्याच्या डोक्यात असतं आणि मग मोठं झाल्यानंतर त्याचा तो वचपा काढतो. हे खऱ्या अर्थाने त्याचं हे प्रतिद्योतक आहे असं मला वाटतं. परंतु एक त्याच्यापासून एक धडा घेण्यासाठी माझ्या समाजाला मी सांगू इच्छितो, दलित समाजाला, माझ्या ओबीसी समाजाला, की आपल्या ज्या जमिनी आहेत त्या जतन करा, संवर्धन करा. आपल्या जमिनीचं संवर्धन केलं पाहिजे, आपण विकल्या नाही पाहिजेत. अशीच मी माझ्या ज्यांना जमिनी आहेत त्या माझ्या बांधवांना मी विषय सांगू शकतो. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं गोड बोलून जमिनी घेतल्यात, खऱ्या अर्थानं आजही वेळ गेलेली नाही. जागे व्हा, सतर्क राहा, त्या जमिनी परत घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा. एवढंच आजच्या प्रसंगी मी सांगतो. तर हे आहेत संदीपान झोंबाडे सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्यामुळे आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.